नितीन डीजे, कांचन पालकर सर आमचे स्कोरर, समालोचक बाबूशाह, मनोहर पाटील, त्याचबरोबर आमचे चंदू वाघमारे, त्यांची संपूर्ण टीम, अंपास टीम, विशाल पाटील सर अँड कंपनी. खरं तर प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं. बघा आता उशीर झालाय, 8:30ला पहिला रेग्युलर पोलोमधला सामना चालू होतोय, त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील, समोर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहेत त्या ठिकाणी विशाल शेलके, त्यांच्या बरोबरीने बारके शेलके नॉन स्ट्रायकिंग एंडला. डावाला सुरुवात होईल. अतिशय मोठा सामना एकाच परिसरातील खरं तर हे संघ आहेत, त्यामुळे चांगलीच लढत तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पंचांचा मिळालेला आहे. ए पोल मधला पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना आपण पाहताय. विशाल शेळके ऑन स्ट्राईक, डाव्या हाताचा खेळाडू, स्फोटक, विध्वंसक, आक्रमक. स्टार्ट कसा देईल हे देखील पाहावं लागेल. फिल्डिंगची व्यवस्था आपण जर पाहिली, लॉंग ऑफला एक फिल्डर उभा केलाय डीप मध्ये, त्याचबरोबर डीप मिड विकेटला एक फिल्डर लावलाय त्या ठिकाणी. कत विशालसाठी शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय डीप मध्ये, फिल्डर नाहीये. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. पहिल्याच बॉलवरती दणदणीत षटकार. किरण भोईर, बिचुंबे संघाचं आगमन किरण भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला यानंतर पुढच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळेल. चौकार आहे की षटकार? यस चौकार, क्षमा असावी. 4 धावा त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं, आमचं लक्ष इकडे होतं. 4 धावा बरोबर. कांचन पालकर यांचा अपडेट देखील चांगला आहे. पहिल्या बॉलवरती वेलकम बाउंड्री. षटकार म्हटल्यानंतर पालीचे खेळाडू देखील शांत राहिले. 2 धावा वाढल्या तर वाढल्या, पण तसं होणार नाहीये लाईव्ह. आणि त्याचबरोबर जे करतात कॅल्क्युलेशन चाललंय का, तर हा एक मस्तीचा पार्ट आहे, पण तो चांगला निर्णय त्या ठिकाणी आलाय. फ्लिक करत असताना दुसऱ्याच बॉलला प्रत्युत्तर, क्लीन बॉल, यू मिस, आय फील डेफिनेटली हिट. त्रिफा उद्ध्वस्त. पहिला खेळाडू बाद विशाल शेळके, बॅक टू द डग आउट. लगेच प्रत्युत्तर दिलं अजय पाटीलने. नुकताच अजय पाटीलने माथेरानची स्पर्धा गाजवली. रायगड भूषण, सुशांत मोकल आणि अजय पाटील एका ग्रामीण संघांमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये होते आणि तो संघ तिकडे चॅम्पियन बनला होता. खरं तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये आता अजय पाटीलला आपण अनेक स्पर्धांमध्ये येणाऱ्या आगामी कालखंडामध्ये पाहणार आहात, कारण त्यांनी केलेली चमकदार कामगिरी, त्याने दाखवलेला परफॉर्मन्स, त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती त्याला अनेक फ्रँचायझी खरं तर आपण पाहता ओनर त्यांच्याकडून मात्र त्याला नक्कीच खेळण्याची संधी मिळेल. प्रत्येकाला जो खेळाडू स्वतःला मैदानामध्ये सिद्ध करेल, चांगला परफॉर्म करून दाखवेल मोठ्या स्पर्धांमध्ये, मोठ्या स्टेजवरती, त्याला मात्र त्याचा सुवर्ण काळ राहील पुढे येणाऱ्या कालखंडामध्ये टेनिस बॉलमध्ये. नवीन खेळाडू मिस्टर रोहित पाटील, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला, पाली संघाचा रोहित पाटील. इट नंबर 3. पार्टनरशिपची गरज आहे. चौकारानंतर त्या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केला अजय पाटीलने. विकेट मिळाला बेलोली संघाला 4 या धावसंख्येवरती. तगडी फाईट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मोहनगरीमध्ये आपण आहोत. या परिसरातील संघ बेलवली, त्याचबरोबरने आपण पहिला पाली, मोह, शिवकर, अतिशय ताकदवर संघात जे सातत्याने विविध परिसरामध्ये नेहमी सहभागी होत असतात, परंतु आज मोहच्या मैदानावरती हे संघ तुम्हाला एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. डावाला सुरुवात झाली तर थोडी घाई करा. प्रत्येक टीमला आम्ही सूचित करू. 25 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला आहे. रोहित पाटील ऑन स्ट्राईक, धावसंख्या धावफलकावरती, एक खेळाडू बाद, तब्बल 4. ओव्हर द विकेट अजय पाटीलचा पुढचा बॉल, क्या बात है, ऑन द राईज, लॉंग ऑनला खेचून मारलाय बॉल, एका टप्प्यावरती चाललाय, 1 बाउन्स इनटू द. तर याच दरम्यान आदरणीय दर्शनदादा शेळके, पालीचे आमचे जबरदस्त खेळाडू, त्यांचं आगमन, लिजन क्रिकेटर आणि समाजसेवक दर्शन शेळके साहेबांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. चौकाराने खातं खोललंय. 4, त्यानंतर विकेट, पुन्हा 4, आता चौथा बॉल.
चौथा बॉल पिक केला लवकर, क्या बात आहे. स्क्वेअर लेगला खेचून मारलाय, लपेटला बॉलला स्क्वेअर लेग रिझन कडे. 4 धावा, चौकार. 40+ मास्टर आणि समाजसेवक युवा उद्योजक दर्शन शेठ शेळके यांचं आगमन. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पाली संघाचे आधारस्तंभ आणि जबरदस्त खेळाडू दर्शन शेठ शेळके साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. 2 चौकार त्या ठिकाणी रोहितच्या बॅटमधून पाहिले. या ओव्हरमध्ये तिसरा चौकार आलाय. 12 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. रोहित पाटील हिज ऑन फायर नाव. यावेळेला बाउन्सर वापरला, तिखट बाउन्सर. लाईन खराब असल्या कारणाने व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित करण्यात आला. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. बॅटिंग करत असताना टीम पालीला धावसंख्येमध्ये आता बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 13 रन ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. मॅच ऑफिशियल्स खरं त्यांची भूमिका कांचन पालकर सर सर्वात महत्वाची आहे. अतिशय जबाबदारीची भूमिका. पुन्हा एकदा बॉलला पिक करत असताना प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिड विकेट मधून प्रचंड वेगात अभिषेक धावत आलाय, परंतु त्यांनाही बॉल थांबवता आलेला नाहीये. बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. या ओव्हर मधला चौथा चौकार. चौथा चौकार या ओव्हरमध्ये आला आणि वैयक्तिक तिसरा चौकार रोहित पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग, अफलातून इनिंग साकारत असताना पहिला बॉल त्याने ऑन द राईज लॉंग ऑनला मारला. पुढचा चौकार आपण पहिला स्क्वेअर लेग कडे आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग कडे. हा चौकार लॉंग चेस अभिषेकसाठी होता. तो धावत आला होता बॉलला स्टॉप करण्यासाठी, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. खरं तर चौकार मिळाला. आमचे शिवकरचे MSCB मधले आमचे मामा, त्यांचं आगमन. तब्बल धावा सध्या स्कोर कार्ड वरती त्या ठिकाणी आहेत तब्बल 17. एक खेळाडू बाद 17, 17 लॉस ऑफ 1 अशी धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल सन्मान दिलाय, सेन्सिबल, क्या बात आहे. रोहितला देखील माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या अपेक्षित धावा यायला हव्या होत्या त्या धावा मात्र पहिल्या 5 बॉलमध्ये आल्या. त्यामुळे सन्मान देत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. रिस्पॉन्सिबल इनिंग कशी खेळावी याचं उत्तम उदाहरण या इनिंगमध्ये दाखवत असताना, या ओव्हरमध्ये दाखवत असताना रोहित पाटील हा खेळाडू पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी. एक गडी बाद, 18 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आल्या. मॅच ऑफिशियल्स का तर विशाल पाटील सर, आमचे काजळे सर आहेत, त्याचबरोबर भोसले सर, तिघांचं विशेष कौतुक करावं लागेल. कारण पहिल्याच बॉलला चौकार आणि मी म्हटलं षटकार, परंतु त्यांनी षटकार म्हटलं असं तर गोंधळ निर्माण झाला असं. कारण त्यांची भूमिका पारदर्शक असावी लागते आणि प्रत्येक खेळाडूंना देखील विनंती आम्ही आवर्जून करू, पंचांचा आपण आवर्जून सन्मान करा. कारण तेही माणूस आहेत. कधी कधी एखादा निर्णय त्यांच्याकडून देखील बाय चान्स मिस्टेकमध्ये चुकीचा येईल, परंतु तिथे देखील आपण थोडंसं त्यांचा आदर करा. मंचावरती आपण पाहत आहे खरं तर सुप्रसिद्ध युवा उद्योजक, समाजसेवक, 40+ खेळाडू आदरणीय दर्शन शेळके साहेब मंचावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या बरोबरीने अक्षय म्हात्रे यांना आपण पाहता, युवा उद्योजक स्पर्धेचे आमचे आयोजक आदरणीय दिलीपजी धर्मा मस्कर साहेब. सामन्याचा आनंद घेत असताना थिक एज शॉर्ट फाइंडिंगला झेल सुटलाय आणि तोही रोहित पाटीलचा. त्याला जीवनदान, क्या बात आहे. आज मात्र नशीब घेऊन आला रोहित मैदानाच्या आतमध्ये. त्याला मात्र जीवनदान मिळालं. सोपा झेल सोडला त्या ठिकाणी शॉर्ट फाइंडिंगला. जो क्षेत्ररक्षक होता रोहित, तोही रोहित नावाचा खेळाडू, त्याने मात्र हा झेल सोडला. ऑन स्क्रीन आपण पाहता आमचे सर्व मान्यवर दर्शन शेठ शेळके, पाली संघाचे आधारस्तंभ आणि स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत. समाजसेवक आदरणीय दिलीप मस्कर साहेब देखील या सामन्यांचा आनंद घेत असताना अक्षय म्हात्रे यांना आपण पाहता स्क्रीनवरती, त्यांचंही सहर्ष स्वागत. संपूर्ण आमचा या ठिकाणी VIP डाईस तरुण वर्ग बॅकफुटला गेले होते. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता बारक्याने. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. यस, रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीम रिव्ह्यू आलाय.
चेक केलं जाईल. बारक्या शेळकेने या ठिकाणी आपण पाहिलं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं, किंबहुना पाली टीमने अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं. चेक केलं जाईल साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी. लाईन पाहिली जाईल. जर का बॉल वाईड लाईनच्या बाहेर निघाला असेल जास्तीचा तर मात्र डेफिनेटली वाईड राहील, आणि जर का लाईनच्या आतमधून बाहेर निघाला तर मात्र नक्कीच तो बॉल लिगल राहील. याचीच चर्चा. बॉलची दिशा तपासली जाईल. कोणत्या अँगलने बॉल ट्रॅव्हल झालाय हे मात्र चेक केलं जाईल. गतिमान फटका खेळण्याचा प्रयत्न बारक्याने केला होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमने. पाली संघाने जो रिव्ह्यू घेतला होता गदर रोहितने बारक्याने, तो मात्र रिव्ह्यू गमावलाय. अनसक्सेसफुल DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. पुन्हा हॅफ ट्रॅकर हॅमर्ड करत असताना यावेळेला देखील आपण पाहिलं कव्हर्समध्ये केले. डीपमधून आकाश धावत आलाय. सेकंडचा कॉल. बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी अगदी सहजगत्या पूर्ण झाल्या. प्रणित गायकर कमी वयामध्ये एकत्र या टीममध्ये या खेळाडूला संधी मिळाली, परंतु आजपर्यंत आपण जर पाहिलं सातत्याने टीमचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याने देखील भूमिका साकारली. त्याच्याकडे असणारा वेग नेहमी चर्चेचा विषय राहिला. प्रचंड वेगात तो बॉल डिलिव्हर्ड करत असतो, आणि याच कारणास्तव या खेळाडूला मात्र सातत्याने या टीममध्ये संधी मिळाली, आणि चांगली इकॉनॉमिकल फिगर षटक त्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिले. समोर पुन्हा एकदा बारक्या शेळके ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा हॅमर्ड करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला मिस टायमिंग फटका. स्वतः त्या ठिकाणी राकेश धावत आले चेंडू खाली, आणि इथून मात्र 30 सर्कलच्या आतमधून 2 धावा घेतल्या. प्रेशर राहील आता बेलवली संघावरती. पण कॉल गरजेचा आहे. दोघांमध्ये कॉलिंग झालं असं तर कदाचित हा बॉल आकाशलाही थांबवता आला असा, पण तो राकेश स्वतः त्या ठिकाणी धावत आले, आणि दरम्यान दोघांमध्ये चांगलं गुड आपण जर पाहिलं कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा आल्या, आणि या 2 रनच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहता तब्बल 23. येस, या ठिकाणी RR ट्रॉफीचे प्रणेते शिल्पकार समीर शेठ पाटील यांना देखील विनंती असेल या मंचावरती आपलंही स्वागत. खरं तर केवी काका मैदानावरती प्रसिद्ध अशी स्पर्धा म्हटली की सातत्याने एकच चर्चा RR ट्रॉफी, आणि त्या स्पर्धेचे आयोजक समीर शेठ पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून वाहल 40+ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालाय. लॉफ केलाय. स्लॉट मध्ये बॉल टाकला बारक्याच्या. डाऊन दी ग्राउंड बॉलरच्या डोक्यावरून ठोकलाय हा दणदणी षटकार. षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्ड वरती लागल्या तब्बल 1 खेळाडू बाद 29. अंपास त्यांनाही विनंती असेल आपण थोडा अलर्ट करा खेळाडूंना. वेळेचं बंधन आता राखावं लागेल. आता वेळ जास्त होत चाललाय, त्यामुळे प्लीज फिल्डिंग करणारा बेलवली संघ त्यांना विनंती असेल आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 18, मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 11. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा प्रणितने खर्च केल्या, परंतु शेवटच्या बॉलवरती बारक्या शांत बसणारा खेळाडू नाही, त्याने मात्र षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. 29 आल्या. जवळजवळ आपण पाहिला त्या ठिकाणी 14.50च्या सरासरीने या 29 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहिल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अभिषेक चोरगे आता बॉलिंग मार्कवरती येतो. यंगस्टर अभिषेक, अष्टपैलू खेळाडू या संघाचा अभिषेक बॉलिंग मार्कवरती येईल. तिसरं षटक महत्वपूर्ण राहील. जर का याच सरासरीने हा संघ पुढे गेला तर कमीत कमी 70+ धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये होताना पाहायला मिळतील. आजच्या रात्रीमध्ये खरं दिवसामध्ये म्हणायला हरकत नाही, कारण साई 40+ टीमने बेलवली 40+ टीमच्या अगेन्स्ट 81 धावा पहिल्या 5 षटकामध्ये केल्या होत्या, आणि त्या धाबांचा पाठलाग करताना जवळजवळ 40च्या मार्जिनने त्या ठिकाणी बेलवली संघ पराभूत झाला होता. त्याचमुळे जर का हेल्दी स्ट्राईक रेटने, हेल्दी ॲव्हरेजने मात्र जर का हा संघ पुढे गेला तर पहिल्या सत्रामध्ये किमान 70+ धावा येतील, आणि त्या धाबांचा पाठलाग करताना अडचणींना सामोरं जावं लागेल कदाचित टीम बेलवलीला. त्यामुळे कमबॅक करणं गरजेचं आहे. विकेट हवा आहे खरं तर या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या बेलवली संघाला. नेक्स्ट मॅच असेल स्कायरा 11 बहाल विपक्ष MB फिटनेस भैरवनाथ विचुंबे. या 2 टीममध्ये लढत असेल. वाहल 40+चे खेळाडू त्याच कारणास्तव कदाचित थांबले असेल आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. वेगात टाकला बॉल, क्या बात आहे, अप्रतिम गुड लेंथ वरून बॉल हलकासा कटर टाकला, परंतु बाहेर निघाला. वाईड बॉलचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहिला. पंचांच्या माध्यमातून बॉल चांगला होता, परंतु लाईन खराब होती. यास रिव्ह्यू वापरलाय. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू चेक केला जाईल. आता एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आपण देतोय वाईड बॉलसाठी.
आणि ते चेक केलं तर तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल वाईट बॉल. परंतु इथे फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आला, चेक केला जाईल. मागच्या ओव्हरमध्ये पाली संघाने रिव्ह्यू गमावला होता याच व्हाईट बॉलसाठी, तेव्हा मात्र लिगल बॉल असल्या कारणाने रिव्ह्यू वापरला होता बारक्याने रोहितने. तो रिव्ह्यू पाली संघाने गमावला होता. यावेळेला मात्र व्हाईट बॉल पंचाने सांगितलाय आणि इथे मात्र फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आला, चेक केलं जातोय साईप्रीत लाईव्ह या टेलिकास्टच्या माध्यमातून. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सध्या साईप्रीत लाईव्हचं काम. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल. हा बॉल लिगल आहे. पंचाने हा निर्णय मागे घेतला कारण बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय, लाईनच्या अगदी आपण पाहिला हलकासा आतमध्ये आला, त्यामुळे हा लिगल बॉल पंचांचा इशारा आलाय. त्यामुळे नक्कीच हा रिव्ह्यू अगदी योग्य होता. त्या ठिकाणी अभिषेक चोरगेचा जो व्हाईट बॉल घोषित केला होता तो बॉल बसेल त्या ठिकाणी डॉट. निर्धाव चेंडू, रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल राहील. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा रोहित पाटील. ओव्हर पिच बॉल अगदी फुल लेन टाकत असताना ऑन साईडला वेगात धावत आले, घाई झाली, थोडेसे फंबल, सेकंडचा कॉल, डिरेक्ट हिट. क्या बात है, डायरेक्ट स्टम्प्सला हा थ्रो आलाय. ऑन दी स्टम्प्स हा थ्रो चेक केलं जाईल. थोडासा क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळेल. हा थ्रो पाहिल्यानंतर तुम्हाला आठवण झाली असेल के.एल. राहुल लिटन दासला बाद केलं त्याने याच थ्रोच्या जोरावरती. आणि ते चेक केलं जात आहे बॅट ग्राउंडिंग प्रॉपर झालेले आहे की नाही आहे पॉपिंग क्रीज मध्ये, हेच पाहिलं जाईल जेव्हा बॉल स्टम्प्सवरती आला. ऑन दी स्टम्प्स हा थ्रो आलाय. डीपमधून आकाश पवारने काय थ्रो केला होता, निमबाजीमध्ये निष्णात असणारा हा खेळाडू, त्याचा हा योग्य थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. परंतु त्याच वेळेला रोहित अतिशय चपल असा खेळाडू आहे, विकेटवरती तो जास्त धावतो, तो देखील व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचलेला आहे की नाही हे चेक केलं जाईल. बेलवली आणि पाली या दोन टीम मध्ये हा मोठा युद्ध तुम्हाला सध्याच्या घडीमध्ये मैदानावरती पाहायला मिळतोय. बघा लाईन वरती बॅट ग्राउंडिंग व्यवस्थित झालेले आहे की नाही हे चेक करायचंय ज्यावेळेला बॉल स्टम्प्सला हिट झालाय. खरं तर आकाश सोरगेचं देखील कौतुक करायचं, त्याने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला नव्हता, त्यालाही माहिती आहे हा बॉल ऑन दी स्टम्प्स आलाय, त्याने बॉल सोडला, डायरेक्ट स्टम्प्सला हिट झाला. परंतु निर्णय पेंडिंग, डिसिजन पेंडिंग, वेळ जास्त घेतला या कारणास्तव हा कॉल अतिशय क्लोज आहे. क्लोज आणि काउंटर. कोणत्याही संघावरती अन्याय होण्याची काळजी मात्र आमचे आयोजक घेतील आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे दोन्ही संघांना, काय होईल. परंतु यानंतर वहाळ संघाचा कर्णधार आणि विचुंबे संघाचा कर्णधार दोन्ही टीमवर रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. स्कायरा 11 वहाळ, नन्ना मुन्ना राही घनश्याम भाई. आणि दुसऱ्या बाजूला एमबी फिटनेस भैरवनाथ विचुंबे संघाचे खरंतर कॅप्टन नॉट आउट निर्णय आलाय. रोहित पोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये, त्यामुळे खेळाडू सुरक्षित. विचुंबे संघाचे संघनायक त्यांनाही विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. आणखी एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रचंड गर्दी आता प्रेक्षकांची आता हळूहळू वाढत चालली. नेक्स्ट बॉल, अभिषेक तयार, समोर रोहित, लेन बॉल टाकलाय. बघा अति उत्साह. मला वाटतं जर का हा बॉल कॅरी झाला असता तर कदाचित कॉट बिहाइंड द विकेटची अपील झाली असे जोरदार. आणखी मागचे जे खेळाडू होते ते मात्र उत्साहामध्ये त्या ठिकाणी अपील करत राहिले. एमबी फिटनेस अँड विपुल एंटरप्राइजेस विचुंबे हा संघ तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. यस, महेश भिंगारकर अँड बिडीशेट पाटील यांचा संघ विचुंबे तुम्हाला या पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि त्यांच्या बरोबरीने स्कायरा 11 वहाळ, आकाश शेठ पाटील, शिरडोन, कल्याण शिरडोन शफल झाले होते. फॉलो केला फलंदाजाला, क्या बात आहे, प्रचंड वेग. लेन बॉल होता परंतु वेगात टाकला अभिषेकने. खेळाडू जितका शफल झाला त्याला फॉलो करत असताना हा निर्धाव चेंडू आपण पाहिला. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं रोहित पाटीलला, परंतु चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क त्या ठिकाणी झालेला नाहीये, कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला नाहीये, त्यामुळे हा निर्धाव चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा लो फुल टॉस, फ्लिक केला बॉलला डीप मध्ये अजय पाटील, व्हॉट अ कॅच. अप्रतिम एफर्ट्स, ट्रिमेंडियस एफर्ट्स अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या टीमचा सर्व गुण संपन्न खेळाडू अजयने टिपलाय, झेल संपलाय. रोहित पाटीलचा खेळ. विकेट मिळाला, विकेटची गरज होती आणि काय एफर्ट्स लावले. रनिंग कॅच, हार्ड अँड ॲक्ट कोऑर्डिनेशन, बॉडीचा बॅलन्स आणि त्यानंतर डेडिकेशन आपण पाहिलं अजय पाटीलचं. अफलातून हा झेल टिपला, त्याने विकेट मिळाला. बेलवली संघाला नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती चाललाय.
राहुल शेळके इन ॲट नंबर 4. बारके आणि राहुल ही जोडी तुम्हाला सध्या मैदानामध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती आपण जर पाहिली तब्बल 31 धावा. या ओव्हरमध्ये कमालीचा कमबॅक केला अभिषेकने. 4 डॉट बॉल ज्यामध्ये 1 विकेट त्याला मिळालाय आणि 1 दुहेरी धाव. शेवटचा बॉल या ओव्हरचा जबरदस्त कमबॅक, इकॉनॉमिकल फिगर षटक. इथे आपण पाहता राहुल आलाय मैदानाच्या आतमध्ये. राहुल शेळके आणखीन एक चांगला अष्टपैलू खेळाडू पाली संघाचा, स्टायलिश खेळाडू राहुल ऑन स्ट्राईक. लास्ट बॉल तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. हाफ ट्रॅकर होता, बाउन्सर वापरला. याही वेळेला आपण पाहिला डॉट बॉल, जबरदस्त कमबॅक. फक्त 2 धावांचं षटक. एकदा जोरदार टाळ्या द्या अभिषेकच्या ओव्हरसाठी. 1 विकेट रोहितचा त्याच्या खात्यामध्ये येताना पाहिला आणि 2च धावा खर्च करत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 31. प्रवीण शेठा लाईनावर पास, प्रवीण शेठा लाईनावर पास, प्रशांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास. आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक उपसरपंच मोहो आदरणीय प्रवीण शेठ चाऊशेठ म्हात्रे यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. दमदार असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं सध्या मोहनगरीमध्ये. सूरज सावंत आलेत बॉलिंग मार्कवरती 4थ्या षटकासाठी. आणखीन एक चांगला अष्टपैलू खेळाडू सूरज सावंत समोर बारक्या. खरं तर कंचन पालकर आपण साक्षीदार आहोत त्या स्पर्धेच्या चिखल्याची नाईट स्पर्धा. आणि सूरजला स्वप्नातील पहिली बाईक मिळाली होती. तो घरी गेला होता, नंतर पुन्हा परत आला आणि त्याला तिथे बाईक मिळाली होती. दमदार खेळाडू सूरज सावंत या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. त्याला समोर बारक्या. आता अभी नाही तो कभी नाही. बारक्याला आपली गुणवत्ता, आपली आक्रमकता, प्रत्येक मैदानावरती ज्या पद्धतीने तो एक वेगळ्या इंटेंटने खेळतो त्या पद्धतीने त्याला खेळावं लागेल. स्ट्रॉंग झोन आपण जर पाहिला बारक्याचा तर आक्रमण हे त्याचं स्ट्रॉंग झोन आहे. प्रत्येक वेळी आक्रमण आणि आक्रमणच त्याच्या माध्यमातून पाहिलं. अटॅक करणं गरजेचं राहील. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आतापर्यंत 31 आल्यात. पहिला बॉल लेन बॉल टाकत असताना निर्धाव चेंडू. क्या बात आहे, सुरुवात चांगली केली. मागच्या 7 बॉलमध्ये पाली संघाला फक्त 2च धावा मिळाल्या. हे दुर्दैव आहे पाली संघाचं. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगला मोमेंटम मिळाला. पालीचे पाठीराखे म्हणत असेल किमान 7-8 धावा जरी आल्या असत्या तरी मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाली असती. स्लॅश केला बॉलला, हलकीशी कडा घेत असताना बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटला. खेळाडू कक्षा करे. आउटफील्ड मैदानाची फास्ट रन्स मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा 4 चौकार. फलंदाजाला चांगली साथ मिळाली आउटफील्डची, त्याच्यामुळे चौकार येतोय बारक्याच्या बॅटमधून पाली टीमला. धावसंख्या आता हळूहळू वधारताना. क्या बात आहे, हाफ ट्रॅकर टाकलाय. अटेम्प्टेड बाउन्सर ज्याला म्हणता येईल, जाणून बुजून हा बाउन्सर टाकला होता बारक्या समोर. जेव्हा बाउन्सर विकेटवरती मधोमध पडला तेव्हा प्रत्येकाने श्वास रोखून ठेवला होता की या बॉलवरती काय होईल. परंतु सुदैव चांगलं आहे सूरजचं. या बॉलवरती मोठा फटका कन्वर्ट करता आलेला नाहीये बारक्याला. बारक्याच्या रेंज पासून दूर ठेवलं. बारक्याला जितके समोर टाकाल तितके मोठे फटके देईल, जितके शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकाल तितका बारक्या संघर्ष करताना पाहायला मिळेल. फटका फसला, फिल्डर झेल खाली येतो. झेल होईल काय? आणि इथे मात्र जीवनदान. राजेश त्या ठिकाणी आहेत, अनुभवी खेळाडू, त्यांच्याकडून मात्र मिस्टेक. जीवनदान मिळालं त्या ठिकाणी मैदानामध्ये राहुल शेळकेला. शॉर्टेक्सचा कव्हरचा फिल्डर. या संघामध्ये आपण जर पाहिला स्वतः राकेश आणि राजेश हे दोन्ही प्रचंड अनुभवी खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंबद्दल नक्कीच मी सांगेल गेले कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. परंतु आजही तीच दहशत आणि तोच जरारा त्यांचा राहिलाय. पुन्हा एकदा त्याच अँगलने बॉल. क्या बात आहे, बारक्याचा स्ट्रॉंग झोन कदाचित त्या ठिकाणी ओळखलाय बेलोली संघाने. मी मगाशी उल्लेख केला, भारतीय संघ जेव्हा जेव्हा परदेशी दौऱ्यावरती जायचा तेव्हा तिखट बाउन्सरने भारतीय संघाचं स्वागत व्हायचं. कारण तेच तिखट बाउन्सर त्या संघातील खेळाडूंसाठी डोकेदुखी राहायचे. आणि इथे देखील सातत्याने तिखट बाउन्सर पाहायला मिळाले बेलोली संघाकडून. फुल लेन टाकलाय बघा. आता इथे लेन बॉल फॉलो थ्रू मध्ये संधी निर्माण झाली. पुन्हा एकदा अति उत्साह होता आणि याही वेळेला झेल सुटलाय. जीवनदान वारंवार मिळाले फलंदाजांना, परंतु इथे षटक राहिलं या ठिकाणी सूरजचा अतिशय निर्णायक. फक्त 7च धावा त्याने खर्च केल्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या बेलोली संघाने. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर
बॅटिंग करताना पाली टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागताना आपण पाहिली. तब्बल 2 खेळाडू बाद, फक्त 38. साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. 38वा धाव फलकावर. त्याला पहिल्या ओव्हरमध्ये 18, मागच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 आणि चौथ्या ओव्हरमध्ये तब्बल 7. आता अंतिम षटक बाकी आहे. संपूर्ण आमचे मान्यवर समालोचक बाबू शाह त्यांनाही आपण पाहत आहे. सामन्यांचा आनंद घेत असताना आमचे मित्र सार्थक, राहुल, स्वतः दिलीपजी मस्कर साहेब, दर्शनजी शेळके साहेब, अक्षयजी म्हात्रे यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. या स्पर्धेचा आनंद घेत असताना मंचावरून सर्व आमचे बाल प्रेक्षक, लहान वयातील सर्व क्रीडा रसिक, तरुण वर्ग. लास्ट ओव्हर स्वतः राकेश म्हात्रे बॉलिंग मार्कवर आले. मगाशी ज्या खेळाडूबद्दल मी चर्चा केली, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं क्रिकेटमध्ये म्हणतात. अनुभवी खेळाडू आहेत त्या ठिकाणी. याही वेळेला आपण जर पाहिला, अगदी स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्करचा प्रयत्न होता, त्याच्यावरती स्कोअर ऑफ द विकेट खेळले, जिथे 2 धावा मिळाल्या. खराब फिल्डिंग बेलोली संघाकडून आजच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिला, तब्बल 3 ते 4 झेल सुटल्या गेल्या आणि त्या ठिकाणी जीवनदान खेळाडूला मिळालेले आहेत. 2 धावा आल्या. 40 चौथं दशक पूर्ण झालं. पहिल्या 2 ओव्हरनंतर असं वाटलं 70+ होतील, आम्ही देखील प्रेडिक्ट केलं होतं. परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने अभिषेकनं कमबॅक केलं, सूरज सावंतने कमबॅक केलं, कौतुकास्पद. आता स्लॉग ओव्हर, 5 ओव्हरसाठी 5 बॉलर. पुन्हा टप्प्याचा अप्पर कट आणि पुन्हा संधी. क्या बात आहे. वारंवार 5वा झेल सुटलाय. ओव्हर थ्रो आहे, बारक्या सुसाट निघालाय अगदी विकेटच्या पुढे. तर मग 3ऱ्या रनसाठी तो प्रयत्न करणार नाहीये, हे मात्र चित्र निर्माण झालं होतं. डगआउट मधून इतका आवाज जोरात आला की बारक्या बघ मागे धाव, अजून 1 रन होईल. परंतु इथे आपण पाहिला बारक्याचा झेल सुटला. हे खरं पाली संघासाठी देखील महत्वाचं आहे, कारण अजून 4 बॉल बाकी आहेत. अजून 4 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके जर का बारक्याच्या बॅटमधून आले तर सन्मानजनक टोटलकडे पाली संघ वाटचाल करेल, यातील मात्र शंका नाहीये. त्यामुळे बारक्याला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागेल. 42 धावा, 42 धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 बॉलवरती सलग 2 वेळा दुहेरी धाव घेतले बारक्या आणि त्याच्याबरोबरीने परेशने. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी मगाशी उल्लेख केला, आक्रमक इंटेंट त्यांना दाखवावं लागेल, आक्रमक पवित्र त्यांना दाखवावं लागेल. याही वेळेला लेन बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, अप्रतिम. फोर्स केला बॉलला, बॅकफुटला जाऊन कव्हर्सला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. बारक्या सातत्याने षटकारच मारतो, परंतु काय चौकार त्याने मारलाय कव्हर्सला, जबरदस्त. एक्सा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. याही वेळेला बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा स्कोअर ऑफ द विकेट हॅमर्ड करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. थोडासा बाउन्सर पाहायला मिळाला राकेश यांच्या माध्यमातून. गुड लेंथ वरती टाकला हा चेंडू होता, त्यामुळे राईज होत असताना चेंडू विकेट किपरकडे वेचावला. डॉट. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 46. यावेळेला फिरून मारला बॉल. मिड विकेटला फिल्डर अजय पाटील, त्याचा थ्रो आलाय अतिशय वेगात. रन आउटची संधी, बॅकअप नाहीये, त्यामुळे 2 धावा कंप्लीट होतील. बॅकअप येणं गरजेचं होतं आणि यावेळेला मात्र 2 धावा आल्या. 2 रनच्या मदतीने टीमची वाढती धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय. 2 खेळाडू बाद, तब्बल 48. लास्ट बॉल. धावसंख्या आवाक्याच्या आतमध्ये आणली आहे बेलोली संघाने, असंही म्हणायला हरकत नाहीये, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 होत्या आणि मागच्या 3 ओव्हरमध्ये, खास करून 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये धावांसाठी मात्र धावाधाव करावी लागली पाली संघाला. शेवटचा बॉल, लास्ट ओव्हर मधला लास्ट बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू. 48 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. लास्ट बॉल, बॅक टू द बॉलर केले. वेगात बॉल चालला लीप मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. पहिली धाव वेगात कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आणि इथे 2 रन कंप्लीट आहेत की नाही यासाठी 3ऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. चला मैदान सोडा. जर का 2 रन कंप्लीट झाल्या तर मात्र 50 होतील आणि जर का एकच असेल तर मात्र 49 धावा होतील. चेक केलं जाईल 3ऱ्या पंचांची मदत. चला बेलोली संघ आपण मैदान सोडा. वहाळ आणि त्यांच्या बरोबरीने विचुंबे संघाचा कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा.
नॉट आऊट, त्यामुळे 2 धावा कंप्लीट. बरोबर 50 धावा धाव फलकावरती आल्या. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद 50-51चं टार्गेट उभं केलंय बेलोली संघासमोर. टॉस केला जाईल. स्कायरा 11 वहाळ, MB फिटनेस आणि विपुल एंटरप्राइजेस विचुंबे टीम. कॅप्टन टॉस साठी आपण या. किरण भोईर, कुंदन सुरते आणि बंटी भोईर विचुंबे त्यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. वहाळ संघाचा कर्णधार आणि विचुंबे संघाचा कर्णधार. टॉस केला जाईल. बसायचं आपण. तर आम्ही सन्मानाकडे जातोय. आदरणीय किरणजी भोईर यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. मी स्पर्धेचे आमचे शिल्पकार दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यस वितेश पाटील यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. आदरणीय वितेशजी पाटील त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आणि किरण भोईर, कुंदन सुरते, बंटी भोईर यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. वितेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बघा, जर का पुढच्या इनिंगचा पहिला चेंडू पडला तर मात्र टॉस विन विचुंबे संघाला घोषित करण्यात येईल. याची नोंद वहाळ संघाने घ्यायची आहे, सूचना राहील. प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते वितेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर किरण भोईर, कुंदन सोरते, बंटी भोईर यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. सुप्रसिद्ध उद्योजक आणि 40+ चे मास्टर, पाली संघाच्या आधारस्तंभ दर्शनशील शेळके यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. समाजसेवक, त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल दर्शनशील शेळके यांचा. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना सन्मानित करूया. आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य आपण या ठिकाणी करत आहोत. मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. बघा, पुन्हा एकदा आम्ही वहाळ संघाला सूचना देतोय, जर का पुढच्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉससाठी कॅप्टन आला नाहीये तर मात्र टॉस विन विचुंबे संघाला घोषित करण्यात येईल. एक्कावन्न धावांचा पाठलाग करायचा आणि डावाला सुरुवात जशी होईल आवाजामध्ये आपण बदल करतो. आवाज असेल मिस्टर बाबूशाह. तो चलिए, बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर मजा आएगा. यहाँ पर रोशन सर, चलिए दोनों कप्तान देरी ना करें. यहाँ पर लाजवाब देखिए, मेहनत देखिए हमारे नन्हे मुन्ने जादूगर, यानी बहुत बड़े से लेकर हमारे जूनियर देखिए और जज सभी ने अच्छा मेहनत लेते हुए कांचन सर, मोहकित सरजमी के ऊपर हमेशा देखिए ये तो चर्चा होता रहता है उनका क्रिकेट की, उनके बैल के रेस की सरियत का, लेकिन इस बार देखिए आमदार ट्रॉफी का चर्चा तारीफ है. और तारीफ यूं ही नहीं होता है कांचन सर, उसके लिए मेहनत लगती है. कहते ना, घर वालों तो आपका नाम रख देते हैं, पहचान बनाना आपकी काम है. जो आपने देखिए आज पहचान, लेकिन थोड़ा सा कहना कि कांचन सर, यादों को मैं ताज़ा करना नहीं चाहता हूं, लेकिन वो चेहरे मेरे सामने आते हुए आपके बंधुराज को चंद्रकांत दादा पालकर देखिए कहीं ना कहीं हम मिस कर रहे हैं हर वक्त, क्योंकि उनके साथ है हमने काम किए. खूबसूरत चेहरे, एक अच्छे इंसान है और होता रहता है कभी कभी ऐसे चेहरे को लेकर हम टेनिस क्रिकेट में चलते हैं. मोह टीम देखिए अब तैयार से. रोहित देखिए बात करेंगे, ये भी हमारे एक बड़े हिटमैन है भाई. सिर्फ हिटमैन आपको IPL इंटरनेशनल में नहीं. तर या दरम्यान मान्यवरांचं आगमन, किरण भोईर, कुंदन सुरते, बंटी भोईर, करदर विचुंबे यांचं आगमन, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. लवकरच VPL विचुंबे प्रीमियर लीगचं यस 28 फेब्रुवारी
आणि 1 मार्चला BPLचं आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्यामध्ये दमदार योगदान असेल कुंदन सुरते, बंटी भोईर आणि किरण भोईर यांचं सहर्ष स्वागत. चलिए रोशन सर बात करेंगे. देखिए जीवन 11 के नाम से बापदे पाली टीम खेल रही है और पैकर ओनर देखिए सचिन दादा देखिए पहले मारे यहाँ पर से जिनकी तरफ से देखिए शुभकामना और उनकी टीम को भी और उसके साथ देखिए औरतें जा रही इस आयोजन नियोजन को भी यहाँ पर है. दादा थोड़ी दूर से मुझे लग रहा है शायद है उनकी मैसेज पहुंची यहाँ तक है. वेलकम स्वागत. देखिए महाराष्ट्र की धरती पर कांचन सर है. जब जब ऐसे चेहरे रहेंगे ऐसे पैकर ओनर्स है और ये खिलाड़ी के टॅलेंट देखिए लगातार IPL तक पहुंचा है. खास एक ही कारण आहे आपला माणूस आपला खेळाडू पुढे गेला पाहिजे. तो चलिए बात करेंगे परेश शेल के गेंदबाजी में आएंगे और बल्लेबाजी में देखिए यहाँ पर है आकाश पवार देखिए स्ट्राइक पर है. हमारे दिनेश पाटिल सर देखिए बात करेंगे. बंधु ऑनलाइन जुड़े हैं देखिए वेलकम स्वागत है. बेलोली की बात आती है तो ऊपर सरपंच देखिए और इसके साथ देखिए बात करेंगे शिव वक्त गया कड़क आवाज है. बंधु आपका भी वेलकम शुक्रिया स्वागत देखिए यहाँ पर और पॉइंट देखिए यहाँ पर दे रहे हैं यहाँ पर बापतेपाल ये टीम है. पहला गेंद देखिए यहाँ पर हल्के हाथों से खेले यहाँ पर अजय पाटिल लेके बहुत जल्दी स्ट्राइक पर आते हुए. चलिए अजय पाटिल लेके बात करेंगे. एक ही शो देखिए अजय शो लोग देखना पसंद कर रहे हैं आजकल है. चलिए यहाँ पर गेंद गिरने के साथ साथ देखिए यहाँ पर बिचुम्बे टीम को देखिए यहाँ पर टॉस विन दिया गया है क्योंकि उसके खिलाफ जो टीम है और खास करके देखिए स्कायर 11 से यंगस्टर वर्ल्ड टीम है और यहाँ पर देखिए टॉस तो गवाए लेकिन मैच में उतरना पड़ेगा समय पे नहीं तो फिर बहुत कुछ गवा सकते हैं. और अजय पाटिल शो देखिए ये देखना लोग आजकल पसंद करते हैं भाई. तैयार गेंदबाज है और स्ट्रेट ड्राइव खेला यहाँ पर फील्डर से वहां पर और जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए एक सिंगल आता हुआ. और स्कोर की बात करेंगे. स्कोर देखिए जाकर कंचन सर मजा आएगा खास करके जब आप रहते हो साथ में डीजे नितिन रहते हैं रोशन पाटिल सर देखिए एक बुलंद आवाज तारा की और अच्छे दोस्त देखिए और इसके साथ देखिए सार्थक लगातार 2-3 सालों से हमारे साथ जुड़े हैं. पूरी मैनेजमेंट देखिए क्योंकि आज वो छोड़ने को तैयार नहीं थे. कोई बात नहीं चलेंगे मुकाबले में कम से कम ये बातें. ओ ये चली बिल कैसे यहाँ पर लाइट आई. कभी कभी हवा देखिए बल्ले का जो हवा रहता है ना क्या रोहित ताली बजाई उसकी थी लाइट है. लेकिन कुछ भी मान लीजिए लेकिन बापदे पाली टीम मुझे लगता है बड़ा टोटल तो नहीं बना पाए लेकिन इस स्कोर को बड़ा और बनाना चाहते हैं गेंदबाजी से. 51 का टारगेट है. अजय पाटिल देखिए इंटरव्यू में यहाँ पर पूछा गया दिल टूटा कल कहीं ना कहीं यहाँ पर अच्छे अच्छे टीम को देखिए नेरे के इनके बीच में जब मुकाबला होता है बड़ा कड़ा टक्कर होता है. ये देखिए हमारे यहाँ पर भीम आ चुके हैं. इस बार भी देखिए बड़ा हिट का कोई मौका नहीं दे रहे यहाँ पर से. क्या कमाल की देखिए कसी हुई गेंदबाजी परेश शेल के. ओ माय गॉड है. हाँ जवाब देखिए बात करेंगे. आज बेलोली के 40+ का टीम का देखिए थोड़ा सा दिल टूटा यहाँ पर से लेकिन लाजवाब दूसरी तरफ देखिए बात करेंगे पाली टीम में आने वाला वक्त में भी एक बड़ा प्रतियोगिता देखिए चिंतामन सलके सर के देखिए आज जो नियोजन आपको देखेंगे जहां पर रोमन ट्रॉफी देखिए डे टूर्नामेंट में हमें देखिए बड़ी अच्छी तादाद से मिक्की माउस देखिए आ चुके हैं अपना जलवा दिखाने के लिए. यहां भी होगा वहां भी होगा. अब तो मोह के मैदान में होगा मिक्की माउस का जलवा क्योंकि सर ये नीचे रखते हैं जब पैर ऊपर रखते हैं ना वो मजा और आ जाता है. लेकिन टीम का स्कोर देखिए यहाँ पर 4 रन बनाए. मजा इस मुकाबला में भी है भाई. यहाँ पर 51 का टारगेट है और ये चलिए पहली बाउंड्री की तलाश थी. अब ओ रुका भाई यहाँ पर एफर्ट देखिए कितने जान डालते हुए. कमाल की फील्डिंग देखिए यहाँ पर राहुल सेल के और कहते हैं ना सेल के भाई ये तो झलके हैं लेकिन बल्लेबाजी में कंचन सर उतना नहीं झलक पाए जो उम्मीद थी. यहाँ पर भारतीय सेल के देखिए अच्छा उन्हें स्टार्ट मिला था लेकिन अंजाम थोड़ी सी अच्छा रही गेंदबाजों की तरफ से. रोहित पाटिल भी देखिए विशाल सेल के देखिए एक चौका लगाकर आउट हुए थे लेकिन 51 का टारगेट है. जिस तरह से गेंदबाजी हो रही है मुश्किल बना सकते हैं. हमारे स्टाइलिश देखिए दीपक पाटिल सर भी देखिए पाटिल सर देखिए विलंब करते हैं. अच्छे अंपायर है संगम है दादा भोईर देखिए बात करेंगे. टेनिस क्रिकेट में देखिए जो चेहरे जुड़े हैं ना हम बात कर लेते हैं लेकिन कंचन सर ऐसा नहीं कोई टीम खेलती है ना पूरी गांव आपके साथ रहती है.
जब भी टी शर्ट पर गांव के नाम आ जाती है और मेरी बल्लेबाजी और बिखर जाती है। ये देखिए हवा में गेंद और पहली सफलता की तलाश थी और यहाँ पर देखिए रोहित पाटिल यहाँ पर सेलिब्रेशन करते हुए बंगड़ा पाले आजा आजा पाले स्पर्धेच्या नियमानुसार कदर वहा संघाचा संघनायक टॉससाठी इथे आलेला नाही आहे, त्यामुळे टॉस विन आम्ही घोषित केलं विचुंबे संघाला आणि विचुंबे संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर या दरम्यान आदरणीय भोलेनाथ शेठ जितेकर साहेबांचं आगमन, दापोलीचे आदरणीय मान्यवर भोलेनाथ शेठ जितेकर साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. बहुत बढ़िया देखिए बात करेंगे यहाँ पर खुश रहेंगे यहाँ पर जीवन 11 बात है पाले के देखिए सचिन दादा बैल मारे देखिए बात करेंगे टीम के ओनर देखिए यहाँ पर है और भला देखिए दादा अगर आए होंगे तो आ जाइए वीआईपी डाइश में मंच में वेलकम स्वागत है. अगर दूर से मैच देख रहे हैं तो वेलकम स्वागत है. बहुत बढ़िया देखिए पंगड़ा पाले आजा आजा पहला सफलता मिला है लेकिन इस मैदान के अंदर देखिए जब तक है अजय पाटिल और मैदान पे उतर चुके हैं देखिए भाई आंद्रे रसल मसल आकाश स्वर्गीय और आंद्रे रसल के साथ जो रहा फॉर्म देखिए इनके साथ भी हुई देखिए शुरुआत उन्होंने रसल की पहचान लेकिन अभी भी देखिए जरूरत पड़ने पर बड़ा हिट खेलते हैं. 2 छक्का देखिए पिछली टूर्नामेंट से किरोले के मैदान के पर क्या परफॉर्मेंस था भाई यहाँ पर बेलोली टीम का बाइकर मेन अजय पाटिल लेकिन कल थोड़ा सा दिल टूटा वाकड़ी के मैदान के ऊपर है. मेरी टीम देखिए टॉप की टीम को आपने शिकस्त दिया लेकिन नीलजे टीम से होता है कभी कभी मेहमान भी यजमान के ऊपर भारी पड़ते हैं और इस बार देखिए अजय पाटिल को वो मौका नहीं दे रहे हैं खुलकर खेलने की पूरी तरह से. वो खराब फील्डिंग देखिए यहाँ पर है. अजय पाटिल को मौका दोगे तो भाई अगर इस समय गौतमी पाटिल से अगर कोई बड़ी घातक है तो वो है भाई अजय पाटिल. सही बताए अगर किसी ने मार्केट जाम किया हुआ अजय पाटिल देखे. आजकल लोग अजय 100 देखना पसंद करते हैं क्योंकि बात करेंगे यहाँ पर टीम का स्कोर 10 रन बनाए. गौतमी पाटिल देखिए देवरंग भिवंडी में जहां पर 15 को बड़ी एंट्री उनकी हो रही है. तैयार गेंदबाज देखिए फिर से एक बार अजय पाटिल को मौका. उसके बाद लाइन से भटके हैं वाइड से रन है. रोहित पाटिल थोड़ी सी नाखुश से और स्कोर देखिए जाकर पहुंच गया 11 रन से. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर मुकाबला चलता हुआ यहाँ पर से फील्डिंग टीम ने देखिए चैलेंज किया यहाँ पर अंपायर कॉल है वाइड. फील्डिंग टीम का चैलेंज कहना है कि हम सेफ हैं लेकिन देखते हैं तीसरे अंपायर है राजेश काजरे सर की बात करेंगे यहाँ पर से और यहाँ पर देखिए जो अंपायर कॉल था वाइड रहा. रिव्यू अनसक्सेसफुल है और बहुत जल्दी देखिए पाली टीम रिव्यू गवाती हुई. कारण इसके एक है कि इनके पास देखिए टोटल उतना बड़ा नहीं है लेकिन बड़ा बना सकते हैं यहाँ पर और जब तक मैदान के अंदर अजय पाटिल रहेंगे तब तक आसान नहीं है भाई. और ये चलिए खोद कर निकाला है. आउटफील्ड काफी तेज है यहाँ पर अजय पाटिल के बल्ले से देखिए यहाँ पर भलाई देखिए टाइमिंग उतना अच्छा नहीं था लेकिन तीसरा आता हुआ. देखिए आजकल बेलोली के क्राउड भी काफी तादाद से आते हैं. लाजवाब बढ़िया देखिए वो मुकाबला में भुला नहीं यहाँ पर से सेट 11 देखिए तलोजा नाइट क्या मुकाबला हुआ था भाई. नेरे के साथ इनका मुकाबला वहां दिल टूटा था देखिए बेलोली टीम का और फिर वापस देखिए उनकी वाकड़ी के मैदान के ऊपर पलटवार किए. चौदह रन बनाए यहाँ पर से. सही पता यहाँ पर कंच सर पाली फिंगर से बहुत मजा देखिए. ये टॉप की देखिए इस वक्त रायगढ़ की ये टॉप की टीम में माने जाते हैं.
बहुत बढ़िया। देखिए इन्होंने फिर से एक बार, क्योंकि एक वक्त हुआ करता था हुकूमत है, परगांव लीजिए, ओले लीजिए, दिगोड़े लीजिए, सावले लीजिए, और मुझे लगता है वो यादें को फिर ये टीम ताजे कर रहे हैं भाई। पहचान बनाई है भाई इन टीमों ने। और आने वाले देखिए और साल 2 साल में देखिए ये कोई भी टीम के लिए चुनौती, आज भी देखिए चुनौती दे रहे हैं। नेरे का मुकाबला भुला नहीं, पिंदर का नाइट देखिए टिम्बोले टीम को लगा नहीं था, सपना दिखाया भाई। तो चलिए मुकाबला की तो काफी सारी बातें होगी, टीम का स्कोर 14 बना है, लेकिन ये पार्टनरशिप देखते हैं कितनी घातक साबित होती है। आकाश चोर के स्ट्राइक पर है और इनके पाले पर गेंद गई तो यहाँ पर सीधा देखिए बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाते हुए यहाँ पर और डगआउट में तालियां बजती हुए डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा। बात करेंगे यहाँ पर खास करके डम डम डुबा डुबा यहाँ पर से। तो चलिए मिकी माउस आपके लिए 100 रुपया, अर्जुन दादा पाड़े देखिए मिकी माउस आपके लिए 100 रुपया की देखिए कैश प्राइज आता हुआ। जाइए एक सुरमा खा कर आइए, लेकिन बड़ा हेलमेट आपको निकालना पड़ेगा, उससे अच्छा है कुछ डांस दिखाइए और 100 जीती है भाई। तो चलिए स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 19 रन यहाँ पर। अगस्त चोर के देखिए बात करेंगे, पावरफुल बल्लेबाज है और इन्हें इनके पाले पर गेंद आएगी तो फिर ये तो ओ बल्ले का बाहरी किनारा और रोहित पाटिल के देखिए कमाल की कैच भाई यहाँ पर। यही तो कहते हैं ना भाई, क्रिकेट की दस्तूर है भाई, ना गुरूर में रहो ना घमंड में रहो भाई। यहाँ पर थोड़ा सा बल्लेबाज से दूर रहो और गेंद को रखा दूर, बाहरी किनारा, बड़ा सफलता। स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक। अवती भवती जमलत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळ। क्या बात है, क्या बात है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 19 रन और जहां पर देखिए बात करेंगे 51 का टारगेट से। तो चलिए तैयार फिर से एक बार गेंदबाज है। ओ ये चलिए जड़ में रखे भाई यहाँ पर से, क्या कमाल के देखिए गेंदबाज यहाँ पर है कल्पेश सिल के। और बल्लेबाजी की बात करेंगे, नहीं बल्लेबाज देखिए मैदान पर है। हाँ प्रणीत देखिए बात करेंगे, बैटिंग की बात करेंगे तो यहाँ पर है। चलिए प्रवीण दादा मात्रे देखिए मई का 11। ओ ये चलिए खींचा है भाई यहाँ से, ऊंचाई भी ली है और लंबाई भी लेकर जाता हुआ। AK-47 प्रवीण शेठालाई नावारू पास, प्रशांत दादाचा आहे तो खास। समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास। आयोजकांचे कौतुक केले आमदार प्रशांत दादानी। ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी आणि ग्रामस्थ मंडळानी। चलिए बात करेंगे यहाँ पर टीम का स्कोर देखिए, कड़क छक्का लगा यहाँ पर कांचन सर। टीम का स्कोर देखिए 25 तक पहुंच गया है। यही बात तो हमने शाम में छेड़ा था भाई कि जंग में जाने वाले घोड़े ये बारातों में नहीं नाचते। आप कोई भी खिलाड़ी को प्ले 11 पर उतार दीजिए, वो संघर्ष ही करेंगे भाई। और खास करके देखिए प्रणीत गायकर यहाँ पर कड़क छक्का आया भाई यहाँ पर, और दिल कहीं ना कहीं तोड़ा होगा भाई यहाँ पर से। स्कोर 25 तक पहुंचा है। अभी जीत के लिए देखिए 26 की जरूरत है और 18 गेंद आने वाला बाकी है। चलिए मिकी माउस थोड़ा भाग कर आइए तुरंत से, थोड़ा जोश लाइए, जोश लाइए, एनर्जी लाइए। अभी सो आया भाई, ये छोटी मोटी नोट नहीं बड़ी नोट ढूंढो भाई यहाँ पर, थोड़ा एनर्जी लगाइए। मिकी माउस है, तेरी चाल बल्ले बल्ले, तेरी रंग बल्ले बल्ले।
लेकिन थोड़ा नाच भी दिखा बल्ले बल्ले। तो चलिए बल्लेबाजी में देखिए बात करेंगे। अजय पाटिल जब तक मैदान पर हैं लेकिन बाकी के बल्लेबाज अच्छा साथ देते हैं, नहीं ये होना चाहिए तभी आप कामयाब बन सकते हो। अजय पाटिल ने देखिए बताया यहाँ पर टॉस के समय कि हम मैच जीतना नहीं चाहते हैं, हम मैच अच्छा खेलना चाहते हैं, लेकिन कारण वही ये बात है, मैच अच्छा खेलोगे तो जीतोगे भाई। और वो अपनी प्रदर्शन से खुश नहीं है, टीम के खास करके वही चाहते हैं कि हम अच्छा मैच खेलने की कोशिश करेंगे। और जब आप अच्छे करते हो तो हर चीज अच्छा होता है भाई। यहाँ पर कहते ना 100 बात की एक बात हर टीम चाहती है मिल जाए, एक अच्छी शुरुआत है, एक अच्छा शुरुआत मिला है, 2 विकेट भलाई गवाए हैं लेकिन तैयार है। और अजय पाटिल देखिए खोद कर निकाले भाई, क्या है भाई, यहाँ से सीधा डगआउट में गेंद जाता हुआ यहाँ पर, और डगआउट में सेलिब्रेशन चलता भाई, बकचिकी 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 बॉय, बकचिकी 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 बॉय। बकचिकी ये देखिए भाई, मिकी माउस। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए 29 29 तक पहुंचा है, तैयार फिर से एक बार गेंदबाज। ओ इस बार देखिए जाना चाहिए था आगे की तरफ है, यहां भी चौका गया, वहां एक मौका बन सकता था क्योंकि टोटल बड़ा नहीं था, कंचन सर रिस्क बड़ा ले सकते थे और 4 रन आता हुआ। से थोड़ा गाना लगाइए, थोड़ा देखेंगे। हाँ काहीतरी मराठी सॉन्ग लावा था। तो चलिए मिकी माउस देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है, कहीं मौसी ना बन जाए भाई। यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 33 33 रन है। अजय पाटिल देखिए मैं कहूंगा इनके विकेट के लिए 2 छक्का भी कुर्बानी करना पसंद करूंगा, थोड़ा कैच का मौका लेना चाहिए था क्योंकि टोटल बड़ा नहीं था और अजय पाटिल का विकेट था, यहाँ एक मूवमेंट बन सकता था, रिस्क बड़ा था लेकिन कहते हैं ना रिस्क में तो जीत फिक्स रहता है। और टीम का स्कोर देखिए 34 बनाए, रिस्क में दिल टूटता है, रिस्क से रिकॉर्ड टूटता है। तभी तो डीजे नितिन देखिए बात करेंगे, तीसरा सेटअप उन्होंने लेकर आए रिस्क के लिए, उन्हें पता है रिस्क लूंगा तो हल्दी का प्रोग्राम भी, बर्थडे का प्रोग्राम भी, क्रिकेट का प्रोग्राम भी, होम मिनिस्टर का प्रोग्राम सब कर सकता हूं। अंदरूनी हिस्सा लिया, रन लेना चाहते थे यहाँ पर से, बहुत बढ़िया देखिए पार्टनरशिप बनता हुआ यहाँ पर से, थोड़ा पाली टीम के लिए अब कठिन बनता हुआ क्योंकि स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 34 तक पहुंच गए हैं, अभी भी जीत के लिए 17 की जरूरत है और गेंद बचा है देखिए यहाँ पर 14 गेंद है। कहते ना महके तो लगाओ बहके तो गाओ, और यहाँ पर बल्लेबाज महकते हुए, थोड़ा कंचन सर कहा जाता है ना 5 ओवर में कम से कम 60 रन एवरेज स्कोर। इंसान अब सोचता है कि 60 साल हो गए तो हमारी एवरेज हो गई भाई, यहाँ से हम जितनी साल जिएंगे एंजॉय से जिएंगे, तो उसी तरह की 60 रन कम से कम बनना चाहिए था, लेकिन ऐसा नहीं, हमेशा आपको टूर्नामेंट जीतना है तो 60 70 बनाना है, कभी कभी 45 50 में भी रुकना पड़ता है। ये गलती मार डालेगी, ये देखिए और एक गलती भाई, कहते ना चुकीला माफी नहीं, और ये गलती देखिए आपको बहुत दूर ले जाएगी मैच से भाई। स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर 36 36 रन है। अब देखिए 13 गेंद जीत के लिए 15 की जरूरत है। कहते हैं ना परखोगे तो बहुत बुरा हूं मैं, अगर समझोगे तो बहुत आसान हूं मैं, क्योंकि क्रिकेट को परखना बड़ा कठिन है लेकिन कभी कभी समझना भी बड़ा आसान है। 13 गेंद 15 की जरूरत है। कहा जाता है ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, और ये साझेदारी देखिए घातक साबित होता हुआ, लेकिन अभी भी देखिए मुकाबला हारे नहीं है। चलिए अगला मैच दोनों टीम रही है तैयार, मुझे लगता है टॉस गवाए यहाँ पर स्कायरा 11 देखिए न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम, लेकिन मैच में उतरेंगे, लेकिन चलिए बीचों में टीम आपको फील्डिंग के लिए तैयार रहना होगा भाई, तुरंत देखिए इस मैच की बात है। और इस बार देखिए बहुत बढ़िया देखिए प्रणीत गायकर देखिए, और बड़ा देखिए अच्छा टच में देखते हुए यहाँ पर से, नहीं गायकर नाम ही देखिए घातक रहते हैं। प्रणीत गायकर लीजिए, सुदर्शन गायकर राजू ले लीजिए, प्रवीण गायकर लीजिए, रॉकस्टार, तो यहाँ पर देखिए सिंगल के साथ साथ है
और 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, लेकिन आने वाला देखिए 12 गेंद बचा है और 12 गेंद पर देखिए 14 की जरूरत है। साइप्रिल लाइव की भी तारीफ करना चाहूंगा, बहुत अच्छे मेहनत देखिए, कड़क लाइव टेलीकास्ट दिखाते हुए। तर विनंती करते रवी पाटे सर आणि विलाट पाटे साहेब, त्यांना मी विनंती करेन यायचे आपण मंचावरती. रवी पाटे साहेब आणि विलास पाटे साहेब मोहो, त्यांचं सर मी विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तर आयोजकांना विनंती करेन मंचावरती उपस्थित सन्माननीय किरणजी भोईर साहेब विचुंबे, त्यांचं सुद्धा इथे आपण स्वागत करतोय. एक जबरदस्त खेळाडू आणि त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली. ते किरणजी भोईर, आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय प्रवीण शेठ म्हात्रे, त्यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचं सुद्धा स्वागत केले जाते. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, सर्व पाहुण्यांचा मान सन्मान आदर सत्कार या स्पर्धेमध्ये केला जाते आणि निश्चितच त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करते. त्यानंतर आमचे दुसरे अतिथी मान्यवर सन्माननीय कुंदन सुरते साहेबांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा यायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपली सुद्धा उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली, आपलं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. विचुंबे संघाचा सामना पुढचा आहे आणि निश्चितच वहाळ संघाविरुद्ध ते खेळणार आहेत. सर्व प्रेक्षक वर्गाचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय कुंदन सुरते साहेब, त्यांचं सुद्धा इथे स्वागत केले जाते. त्यानंतर आमचे तिसरे मान्यवर सन्माननीय बंटी भोईर, त्यांचं सुद्धा इथे आदर सत्कार केला जाईल. त्यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला या स्पर्धेमध्ये प्रार्थनीय ठरली आणि त्यांनी सुद्धा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला. तर सर्व मान्यवरांचे आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय भोलानाथ शेठ जितेकर दापोली, त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा आमच्या मान सन्मानाचा आदर सत्काराचा स्वीकार करावा. भोलानाथ शेठ जितेकर दापोली, त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ आमदार चषकाचे आमचे दमदार आयोजक सन्माननीय प्रवीण शेठ म्हात्रे, त्यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचं सुद्धा स्वागत केले जाते. त्यानंतर मोहोचे आमचे ग्रामस्थ रवी पाठे, त्यांना सुद्धा मी विनंती करेन, रवी पाठे आणि विलास पाटे साहेब, मी दोघांना विनंती करेन आपण सुद्धा यायचंय आणि प्रवीण शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपलं सुद्धा इथे स्वागत केले जाईल. रवी पाठे आणि विलास पाटे साहेब दोन्ही मान्यवरांचे आम्ही प्रवीण शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे स्वागत करणार आहोत. त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली. आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद आम्ही देतोय. मैच मत रुकाइए. सर्व मान्यवरांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामन्यामध्ये मजा आहे. पुन्हा एकदा जाऊया आमचे समालोचक बाबूशाह. चलिए थैंक यू. जख्मी दिल मनोहर पाटिल सर, जब ये मूड में आ जाते हैं सामने वाले का मूड बना देते हैं. देखिए जख्मी दिल मतलब देखिए जॉब भी करना पड़ता है, उसके बाद क्रिकेट में समय देना आसान नहीं रहता है और उस दिल को देखे कंट्रोल करके आते हैं. किरदार कैसे भी हो लेकिन कहानी हसीन होनी चाहिए. तो देखते हैं 12 गेंद 14 की जरूरत है भाई. यहाँ पर 12 गेंद 14 की जरूरत है. यहाँ पर देखिए घसीटा है भाई. हाँ, जब तक गेंद को रोकते देखिए तब तक सिंगल आता हुआ अजय पाटिल, लेके इन्हीं रोकना होगा भाई. कई तीन फूलों के बीच में जिसे कांटों का कह रहे, तो अजय पाटिल इस वक्त देखिए वो कह रहे भाई, लेकिन अभी तक थोड़ा शांत है, लेकिन शांत चेहरे के पीछे जख्म बड़ा गहरा है. 11 गेंद 13 की जरूरत है और अजय पाटिल भी वही चाहते हैं भाई कि किरदार जो भी हो कहानी हसीन होना चाहिए. तैयार गेंदबाज है और ये चलिए अजय पाटिल देखिए हल्ला बोल करता हुआ कि जब तक रहेगा समोसे में आलू, और अजय बता रहे मेरा बल्ला कर दिया है रन बनाना चालू. क्या बात है मिकी माउस, लालू आ जाओ तुम भी. जब तक रहेगा समोसे में आलू, अजय पाटिल ने बताया कि मेरा बल्ला रन बनाना कर दिया है चालू, और मिकी माउस भी अपना परफॉर्मेंस से महाजे के करीब लेते हुए. ओ आवाज तई देखिए सर पटकते हुए. एक मौका था मैच में मूवमेंट फिर से हासिल करने के लिए. 9 की जरूरत है. कई दिन पैर में लगने वाली चोट संभल कर चलना सिखाती है, लेकिन मन में लगने वाली चोट है और ये मन में लगा होगा. घनश्याम, चलिए जीत की बात करेंगे. 9 की जरूरत है. यहाँ पर अगला मैच भी देखिए और एक बड़ा मैच आता हुआ. ओ खोद कर निकाला भाई यहाँ पर
अजय पाटिल को मौका दोगे तो भाई यही बात बताया, ये लगातार बनते जाएंगे कातिल। चलिए बात करेंगे चौके के साथ साथ देखिए समीकरण और आसान बनता हुआ। 8 गेंद 5 की जरूरत है, गेंदी बचाए देखिए 8, जीत के लिए चाहिए 5 है। कितने घातक फॉर्म से गुजर रहे हैं कंचन सर। देखिए आने वाला समय में अनाउंसमेंट देखिए, रायगढ़ प्रीमियर लीग, ठाणे रायगढ़ प्रीमियर लीग है, उरन पनवेल प्रीमियर लीग है, और उसके साथ ग्रामीण का हंगामा। क्रिकेट 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 अभी भी इस साल लंबा बहुत चलेगा, और अगर कुदरत ने साथ दिया, क्योंकि पिछले साल बहुत जल्दी बारिश आ गया था कंचन सर, लेकिन तो मई तक देखिए लंबा रेस चलेगा। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 46 रन है। अभी भी देखिए 7 गेंद 5 की जरूरत है। क्या बढ़िया मुकाबला चलता है, देखिए क्राउड धीरे धीरे मैदान पर बढ़ते हुए। और कंचन सर कहा जाता है ना, ये फरवरी है भाई, जून नहीं, क्रिकेट के बिना हमें सुकून नहीं। भलाई बैल का रेस शरीर देखिए तेजी से चलता हुआ, लेकिन क्रिकेट के बिना भी कहीं दर्शकों को सुकून नहीं। ये फरवरी है भाई, जून नहीं, और क्रिकेट के बिना देखिए हमें सुकून नहीं। और जीत के लिए देखिए 7 गेंद 5 का जरूरत है। और जड़ में रखे कीच का इस्तेमाल किए थे, देखिए बड़े पीछे गए थे अजय पाटिल ने। यही बात बताया था कंचन सर, टोटल कहीं ना कहीं 7-8 रन कम पड़ा, क्योंकि आप देखिए समीकरण रहता हुआ मैच को आखिरी ओवर तक खींचा है। 6 गेंद 5 की जरूरत है। अजय पाटिल खुद मैदान पर है, लेकिन मैच को देखिए कंप्लीट नहीं कर पाए अभी तक है। लेकिन देखते हैं क्या कुछ मैच रंग लाएगा भाई। कहते ना क्रिकेट में हार और घास कहीं भी पैदा हो सकती है। 6 गेंद 5 की जरूरत है। अगर मुकाबला टाई होता है तो सुपर ओवर। प्रत्येक वेळा पाहिलं क्या बात है, क्या बात है। देखिए समाज के तरह से लेकर आज टेनिस क्रिकेट में देखिए ऐसे ऐसे चेहरे। चलिए फील्ड खोला रखिए, समझ सकते हैं हालत नाजुक है, चर्चा करिए, लेकिन थोड़ा सा समय कम खर्चा करिए। और देखिए रोशन दादा पाटिल वाल, देखिए सुभाष दादा देखिए लेजेंड है, लेकिन उनका युवा टीम मैदान पर उतरेगी, साथ नहीं छोड़ रहे। लेजेंड लेजेंड ही रहते कांचन सर। 6 गेंद 5 की जरूरत है। 6 गेंद 5 की जरूरत है। कहते हैं ना क्रिकेट का किस्सा बड़ा पुराना है, या क्रिकेट का हर कोई दीवाना है। 6 गेंद पर देखिए अभी भी 5 रनों की जरूरत है, लेकिन देखते हैं यहाँ पर कंचन सर कहते ना समस्या का। पंबो एंटरप्राइजेसचे ओनर सन्मान्य अरविंद शेठ मस्कर, त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती। ओव्हर टू यू बाबूशा। सही बताया यहाँ पर मनोज सर, समस्या का सामना करोगे तो हर चीज आपको आसान लगेगी, अगर समस्या से डरोगे तो वो चीज आपको पहाड़ लगेगी। यहाँ पर 6 गेंद देखिए 5 की जरूरत है। अगर मैच टाई होता है तो भाई सुपर ओवर मौका है भाई यहाँ पर, लेकिन अजय पाटिल को दूर रखकर क्या प्रणीत गायकर को रोक सकते हैं, लेकिन इन्होंने भी रन बनाया है भाई। हाँ यही बात बताया, इन्होंने भी रन बनाया है। क्या आप ढूंढा है, जब तक ही ना था। थ्रो देखिए थोड़ा सा लेजी रहा, और थोड़ा कड़क तेज आना चाहिए था। कहते ना जिंदगी में अगर आप लेजी रह जाओगे तो आपके लिए कोई भी काम इजी नहीं बनेगा, और जितना बिजी रहोगे ना उतना आपके लिए हर काम इजी रहेगा। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 48 रन है। जीत के लिए देखिए 3 की जरूरत है, और सुपर ओवर के लिए 2 की जरूरत है। गेंद बचा है 5 है। ये बेलोली टीम तो नहीं चाहेगा कि मैच सुपर ओवर तक पहुंचे। अगर यहां पर पहुंचाना है तो वाली टीम को ये चीज है, इसके लिए जाल फेंका है, थोड़ा सा देखिए क्लोज फील्डिंग लिया है, थोड़ा सा 2 देखिए अटैक फील्डिंग लिया है, पर क्लोज तो फील्डिंग लिया है, लेकिन मैच को और क्लोज लेते हुए ये देखिए रोहित ने तुरंत का गेंद फेंकिया भाई। मैच नहीं छोड़ेंगे हम भाई इतनी आसानी से। अभी भी 4 गेंद 2 की जरूरत है। 2 फील्डर तो क्लोज लिए हैं, लेकिन देखते हैं चर्चा चलता हुआ यहां से। ये देखिए रोहित है, देखते हैं यहाँ पर क्या माइंडसेट उनके चला रहे हैं यहाँ पर लगातार से। 2 फील्डर क्लोज हैं और 2 रन बचाना है। 4 गेंद 2 की जरूरत है। और ये देखिए रोहित पाटिल लगातार देखिए अपना दिमाग का पैंतरा चला रहे हैं। कहते ना चलाओ अपना खोपड़ी, चलाओ सामने वाला का झोपड़ी। और खोपड़ी भी देखिए यहाँ पर अजय पाटिल भी चला रहे हैं। ओ खराब फील्डिंग,
अब मैच यहां पर गवा दिए। देखते हैं अंपायर का डिसीजन क्या आता है। यहां से सेफ है, यहां पर नॉट आउट है यहां पर, क्योंकि अंपायर के बिना हम कहीं भी नहीं जा सकते भाई। उनके कटघरे में रहकर हम काम करते हैं।